हो, नसेल माझ्या नवऱ्याकडे खूप सारा पैसा, ज्या क्षणी मला माझ्या आयुष्यात त्याची सर्वात जास्त गरज असते ना, तो खंबीरपणे माझ्या पाठी उभा असतो. हो, खूप वेळा त्याने मला हर्ट केलंय आणि मी खूप मोठे टोकाचे डिसिजन घेतलेत, पण त्या सगळ्या सिनारिओ मध्ये ना त्याला मला कधीच सोडावंसं नाही वाटलं. हो, आणून नसेल देत तो मला फुल, पण ज्या ज्या वेळी मला जे जे खावंसं वाटतं ना, तिथल्या तिथे तो मला तिथे घेऊन जातो. हो, जमत नसेल त्याला रोमॅन्टिक बनायला, पण ज्यावेळी मला फिजिकली मेंटली त्याची गरज असते ना, तिथे तो अवेलेबल असतो. काही गोष्टींना त्याला एक्सप्लेन करायच्या अगोदरच तो करतो आणि हेच खूप मोठं आहे. मला आणि माझ्या बाळाला कोणत्याच प्रकारचा त्रास होऊ नये ना, हे प्रत्येक वेळी तो मेक शुअर करतो. हा, त्याला त्याच्याही काही गोष्टी आहेत आयुष्यात, पण त्या गोष्टींपलीकडे जिथे जिथे तो जातो तिथे तिथे त्याचा एक तरी मेसेज आमच्यासाठी नेहमी असतो. हा नसेल येत त्याला प्रत्येक वेळी माझ्या साईडने त्याच्या घरच्यांशी बोलायला, पण तो कधीच त्याच्या घरच्यांपुढे मला एकटं सोडत नाही. आजपर्यंत भांडताना प्रत्येक वेळी त्याचा आवाज खाली असतो. हेच माझ्यासाठी खूप मोठं आहे. खूप वेळा भांडताना माझ्या तोंडातून खूप काही निघतं, अगदी 10 तोंडी दावण्यासारखं, पण त्याच्या एका तोंडात ना एक शिवी देखील निघत नाही. हा नसेल जमत त्याला घरकामात मदत करायला, पण घरातली सगळी कामं मीच करावीची अशी त्याची अजिबात अपेक्षा नाही. हा नसेल त्याच्याकडे पैसे माझ्या प्रत्येक फॅन्सी गोष्टी विकत घेऊन द्यायची, पण जेव्हा जेव्हा त्याच्याकडे एक्स्ट्रा पैसे येतात, खूप सारे पैसे येतात ना, तेव्हा तो स्वतःवर खर्च करण्यापेक्षा त्याला मला काय विकत घ्यायचं किंवा मला इतके दिवस काय हवंय या गोष्टींकडे जास्त लक्ष असतं. आमच्यामध्ये मतभेद खूप प्रकारे होतात, पण तो कधीच मला म्हणाला नाहीये की तू मला सोडून जा, आणि मी हे 100 वेळा म्हणाली आहे. बऱ्याच वेळेला म्हटलंय मी त्याला की मला तुझ्यासोबत नाही राहायचंय, पण तो एकदाही नाही म्हणालाय की मला तुझ्यासोबत नाही राहायचंय. या सगळ्या गोष्टींना मनाला भिडून जातात. आयुष्यात ना गरीब असलेलं परवडेल, पण नवरा मनाने श्रीमंत असणं ना खूप महत्वाचं आहे. मला काय वाटतंय, मला काय फील होतंय ना, हे त्याला फील होणं महत्वाचं आहे. आज प्रत्येक डिसिजन मध्ये ना त्याचं उत्तर असतं की माझ्या बायकोला विचारून मी सांगतो, मी तिच्याशी डिस्कस करून सांगतो. ह्यातच खूप मोठा श्रीमंतपणा आहे. मी खूप समजूतदार आहे असं त्याला वाटतं, पण मी कधीच समजून त्याला घेत नाही. त्याच्याबरोबर नेहमी छोट्या छोट्या गोष्टींवरनं भांडत असते. तो मला प्रत्येक वेळी फिरायला घेऊन जातो, पण सतत मी त्याला म्हणत असते की तू आम्हाला कुठेच घेऊन जात नाही. हेच आयुष्य आहे. थँक्यू नवरोबा.